मुळे जे काही हिंदूचे आपले संत लोक आहेत त्यांना सुद्धा धक्का लागलेला आहे। धर्माच्या नावाने या पद्धतीनं हिंदू पुरस्कृत सरकार, हे फक्त हिंदूच्या नावाने मतं घेणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे। पण अशा बोंधूबाबांना संरक्षण देणारी ही व्यवस्था जी आहे ती हीच राज्यातली महायुती सरकार आहे, हेच त्या आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं। अशीच घटना काल नांदेडमध्ये घडली। नांदेडमध्ये सुद्धा एका महिलेने एका मठातल्या बोंधूबाबाचंच त्या ठिकाणी तक्रार केली, गुन्हा दाखल झाला। म्हणजे आपल्या महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला या पद्धतीनं या बोंधूबाबांचा जो सुसुराट झाला, जे दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणारी ही जी काही सत्ताधीश आहेत, पाशवी बहुमतामध्ये आपल्या आवाजाने दुसऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, पण या बोंधूबाबांना साथ देणारी ही व्यवस्था सत्तेमध्ये बसलेली आहे, ते मुद्दामून उत्तर देत नाही। आम्हाला अपेक्षित होतं की पहिल्या सत्रामध्येच राज्याचे मुख्यमंत्री काल दिलेल्या शब्दाप्रमाणे उत्तर देतील, पण ते अजूनपर्यंत त्यांनी उत्तर दिलेलं नाही। ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे आणि सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। आणि म्हणून केंद्रीय मंत्री, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातली लोक ज्याप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांनी राजीनामा दिला, तसा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी राजीनामा द्यावा, ही मागणी आमची राहणार आहे। त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादांचा जो अपघात झाला त्याच्याबद्दल पूर्ण महिनाभर हे अधिवेशन चालत असताना आम्ही विरोधकाकडून ठराव देऊन सुद्धा त्याच्यावर शेवटपर्यंत चर्चा न करणं म्हणजे दाल में काला आहे। अजितदादांचा अपघात नाही, त्या पद्धतीचा ॲक्सिडेंट करून घेतलेला आहे का, ही शंका आता मजबूत होत चाललेली आहे। सरकारने त्याचं म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्र्याच्या घटनेच्या बद्दल साधं सरकारकडून निवेदन येत नसेल तर दाल में काला है असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही। आता थातूर मातूर उत्तर देऊन शेवटच्या दिवशी अधिवेशनाचा सूप वाजवणं ही जी काही परंपरा या सरकारने चालवलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आम्ही आणलेले सगळे ठराव 293 त्याला एकमुस्त करून काल रात्रपर्यंत चर्चा चालू ठेवली आणि सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या आधारावर ज्या पद्धतीनं लोकशाहीला संपुष्टात आणणं आणि विरोधकांचं आवाज बंद करण्याचं जो परंपरा सुरू केलेली आहे, ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेली नाही, ते आपण पाहतो आहे। आणि म्हणून सरकारच्या या कामकाजाचा आम्ही निषेध करतो। 2029च्या निवडणुकांपूर्वी महिलांना 33% आरक्षण लागू केलं जाणार आहे, त्यामुळे लोकसभेच्या आणि राज्यातल्या सुद्धा विधानसभेच्या जागा वाढल्या जाणार आहेत। लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही असं मन आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये आहे। नरेंद्र मोदी काय बोलतील आणि काय होणार नाही हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे। ज्या ओबीसीच्या जातीने जनगणनेच्या बाबतचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि कॅबिनेटमध्ये निर्णय करून आता 1 एप्रिलपासून जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे 2च कॉलम राहणार आहे, ओबीसीचं कॉलम त्याच्यामध्ये नाही। त्यामुळे मोदींच्या प्रधानमंत्री पदावर बसून सुद्धा खोटं बोलण्याची जी परंपरा आपण गेल्या 12 वर्षापासून पाहतो आहे, त्यामुळे महिला आरक्षण येणार की नाही, लोकसभेच्या जागा वाढणार की नाही किंवा विधानसभेच्या जागा वाढणार की नाही हे आता सांगणं हे कठीण आहे। जे देशामध्ये आता जे काही प्रश्न निर्माण झाले, गॅस असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, महागाईचा जो भडका उठला आणि बेरोजगारीचा परिणाम आपण पाहतो आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीला डायव्हर्ट करण्यासाठी ही नरेंद्र मोदीजींनी पुंगी सोडली आहे का हे आता वाटायला लागलं। आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्यामुळे याच्यावर
आम्ही आत्ता काही वक्तव्य करणं बरोबर ठरणार नाही. साताऱ्याचे एसपी तुषार दोषी 1 किलो मध 9 लाखाला विकायचा शक्तिवर्धक मध आहे आपला कोण तो खरा सरकारचा त्याला डायरेक्ट सपोर्ट होता. आपल्याला माहितीसाठी सांगतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या पहिल्या संध्याकाळी रात्री शिर्डीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये राज्याचा एक मंत्री, 2 IAS अधिकारी, 1 IPS अधिकारी आणि हा अशोक थोरात बंधूबाबा यांची मीटिंग पहिले झाली. खरात याची पहिले मीटिंग झाली. ही मीटिंग कशासाठी झाली? गुन्हा दाखल होणार होता. IPS अधिकारी त्याच्यामध्ये होता, 2 IAS अधिकारी त्याच्यामध्ये होते आणि एक मंत्री होता. याचाच अर्थ हे सगळं मॅच फिक्सिंग आहे आणि हे सरकारच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं कोणतं मत, ते ओशो या मधाची किंमतच त्यांनी मोठ्या प्रमाणात लावली आणि हजारो कोटी रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी जमा केली. एकट्या नाशिक शहरामध्ये येणे केलेली 50 एकर जमीन या खराताच्या नावानं आहे आणि त्याचे मंत्रालयात बसलेले काही पार्टनर त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे हा विषय फार गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे. विधानसभेमध्ये अंतिम आठवड्यामध्ये ही सगळी भूमिका आम्ही मांडणार आहोत. पण मी तुम्हाला काही जे काही सूचनात्मक या ठिकाणी सांगितलं, सरकारचा सगळ्यात सहभाग याच्यामध्ये आहे आणि मंत्री आणि 2 IAS अधिकारी, 1 IPS अधिकारी आणि तो बंधूबाबा खरात यांची मीटिंग कशासाठी झालेली होती? गुन्हा दाखल होणार होता ना. मुख्यमंत्री सांगत होते की मीच उघडकीस आणलं. मग तुमचे IAS अधिकारी, तुमचे IPS अधिकारी आणि तुमचा मंत्री कशासाठी मीटिंग घेत होता? म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. वेळ आलं तर या मंत्र्याचंही नाव आम्ही सांगू, वेळ आलं तर त्या IAS अधिकाऱ्यांचं नाव सांगू, IPS अधिकाऱ्याचे सांगू आणि त्याचे पूर्ण फोटोज आणि त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत. आणि या खराताचे निस्ते 58च नाही, माझ्याजवळ जवळ 500 व्हिडिओ त्यांचे आहेत. आणि कोण कोण त्याच्यात सहभागी आहे? कारण की आपल्याला माहिती असेल, मागच्या अधिवेशनामध्ये मी नाशिकच्याच मुद्द्यावर पेन ड्राईव्ह दाखवला होता. जे हॉटेल होतं, या हॉटेलमध्ये अनेक IAS अधिकारी, अनेक नेते, त्याच्यामध्ये काय काय झालं त्याचे माझ्याजवळ अजूनही फुटेजेस आहेत. मी त्यावेळेसही सांगितलं होतं की मला कोणाचं व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. पण हे सरकार ज्या पद्धतीनं लपवते आहे, यांना पाठीशी घालत आहे, म्हणजे याचाच अर्थ सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे हे त्याच्यात स्पष्ट होते. साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांनी एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या घराबाहेर जे ड्रग्ज सापडलं होतं त्या बाबतीत त्यांना वाचवलं अशा पद्धतीचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. बघा, संजय राऊतांजवळ काय माहिती आहे मला माहिती नाही, त्यामुळे मला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. अजितदादा पवारांच्या मागे जो कटकारस्थान रचल्या गेलं होतं, आमदारांकडे पण तक्रार केली होती, पण आमदारांनी त्या सिरियसली घेतल्या. मला कुठल्या आमदाराकडे केल्या होत्या मला माहिती नाही, त्याच्यामुळे मला आता नाही. पण जी काही माहिती आमच्याकडे आता आहे मी तुम्हाला सांगितलं की सरकार सांगते की 58च आहे, माझं 500 आहे. त्यामुळे हे कोण कोण त्याच्यात सहभागी आहे त्याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे. म्हणून सरकारचं मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं मी उत्तर देणार आहे, पण उत्तर अजून आलेलं नाही. त्यामुळे आम्ही वाट बघतो आहे. सरकार समजा पळ काढेल विधानसभेतून तर हे सगळी भूमिका आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत. हे सरकार कसं वाह्यात आहे, कसं या राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत आणि कसे हे बंधूबाबा मताच्या राजकारणासाठी यांनी पोसून ठेवलेले आहेत, हे सगळे याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. अजितदादा पवारांचं जे कटकारस्थान करून हा घातपात केला गेला की मृत्यू की सुपारी देऊन हा मृत्यू घडवण्यात आला असंही सूत्रांच्याकडून माहिती आहे. म्हणून तर सरकार याच्यावर चर्चा करायला तयार नाही. म्हणून तर विधानसभेमध्ये आम्ही दिलेल्या प्रस्तावाला 3 आठवड्यापासून झालं गेलं आणि म्हणून हे हत्याच आहे असं आता म्हणावं लागेल. आणि सरकार का लपवते आहे? राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या सत्तेत असलेल्या व्यक्तीचं या पद्धतीनं विमान दुर्घटना होऊन ज्याप्रमाणे मृत्यू झाला आणि अजूनही राज्यामध्ये जी काही चर्चा चाललेली आहे आणि केंद्रीय सरकारकडून असेल की राज्य सरकारकडून असेल, जी माहिती दिली जाते आहे ती चुकीची माहिती दिली जाते आहे. त्यामुळे त्याचंही काल वर्णन आम्ही केलेलं आहे. आणि मूळ मुद्दा असा आहे की अजूनपर्यंत या विषयाचा गुन्हा दाखल झालेला नाही. हे पोलिसांनी का गुन्हा दाखल केलेला नाही
हाही एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सरकार, राज्य सरकार काय लपवती आहे हे अजूनपर्यंत पुढं आलेलं नाही. उत्तरामध्ये कळेल. अजितदादा पवारांच्या निधनानंतर सीएम म्हणाले होते की मी हे सगळं माझ्यासमोरच घडून आलेलं आहे, याचं सबूत माझ्याकडे आहे मग बोल. आणि माझ्यासमोरच घडलेलं आहे, मी वेळ लागलं तर सांगतो. अरे मुख्यमंत्र्याला सांगायला अडचण काय? त्यांच्या सहकारी मित्राचं या पद्धती झालं, बजेट अधिवेशनामध्ये उल्लेख केला, गहिवरले. मग एवढी मोठी घटना झाली तर मग घटना झाल्यानंतर आतापर्यंत काय लपवून ठेवलेलं आहे? काय सांगत नाही? माहिती असून न सांगणं हा गुन्हा आहे. म्हणजे मुख्यमंत्री गुन्हा करतात आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. तुमच्याकडे असलेल्या 500 ज्या क्लिप आहेत, जर सरकारनं सकारात्मक तुम्हाला अपेक्षित अशी कारवाई नाही केली तर चौकशी किंवा न्यायालयीनं त्याच्यात प्रक्रियेत अडकले असं सांगितलं, त्यात तुम्ही रिव्हील करणार आहात का? आम्ही करणारच, कारण की या हिंदू धर्माला भ्रष्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे. असे बंधुबाबा पोसून हे कसं शोषण करत होते, कसं ब्लॅकमेलिंग करत होते, हे सगळं आम्ही आणू ना पुढं. कारण की हा एका धर्माचा विषय आता आलेला आहे आणि म्हणून अशा भोंदूबाबांच्या बाबत सरकार त्याला पाठीशी घालेल तर आम्हाला करावंच लागणार आहे. ज्या पद्धतीने भोंदूबाबाच्या बाबतीत एवढे सगळे क्रियाकर्म माहीत असताना हे आतापर्यंत का थांबवलं? सरकार का पाठीशी घालतं तेच कळत नाही, म्हणून उत्तराची वाट पाहतो. थँक्यू.